माझ्याकडे बोट दाखवताना हे विसरू नका, स्वतःकडे 4 बोट आहेत. शालिनी मॅडम, संचिता मॅडम आणि सुजित सर इथे मंदिरात. मणी सरांनी जर वॉर्डन मॅडमला इथे पाहिलं आणि हे भांडण होताना पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यांना हे दिसायच्या आधीच मी त्यांना इथनं घेऊन जाते. मणी सर, अहो आपण पूजेला लागणारं गंगाजल घरीच विसरलो. आपल्याला घरी जायला हवं आणि आणायला हवं. स्वानंदी, ते नसलं तर चालणार नाही का? नाही मणी सर, पूजेला लागणार. चला आपण पटकन घेऊन येऊ. काय स्वानंदी, प्लीज. सावकाश. आणि माझ्या चरित्राबद्दल तर काही बोलायची गरजच नाहीये, कळलं? ए, तोंड सांभाळून बोला. मणी सर, लायकी तरी का माझ्या समोर उभे राहायची? माझी लायकी तर काढूच नका. तुम्ही देवळात आहात, थोडं हळू बोला. काचेच्या घरात राहणारी माणसं दुसऱ्यांच्या घरावर दगड नाही मारत. हो, काय बोलताय तुम्ही? हा, आणि कोणाला बोलताय? तुमचा पास सांगू का सगळ्या जगाला? गुरुजी, ही बाई कोण आहे कळल्यावर तुम्ही हिला मंदिरात उभं सुद्धा करणार नाही. या बाईला एक मुलगा आहे, पण हिचं लग्न नाही झालंय. सभ्य बायकांना कशी लग्नानंतर मुलं होतात, पण मूल होण्यासाठी या बाईला कधी लग्नच करावं असं वाटलं नाही. या बाईला लग्न नीतिमत्ता काही नाहीये. मजा मारली आणि मूल जन्माला घातलं हिने. हो की नाही वॉर्डन मॅडम? तोंड सांभाळून बोल. आणि गुरुजी, ज्या मंदिरात आमच्यासारख्या सवाष्ण येतात त्याच मंदिरात लग्न आधी आई झालेल्या बाईला तुम्ही प्रवेशच कसं काय देऊ शकता? अशाने तुमच्या मंदिराचं पावित्र्य भंग होईल. एक्झॅक्टली. नाही, ही बाई आई म्हणून सुद्धा चांगली नाहीये. हिच्या मजेत बाधा पडू नये म्हणून नुकत्याच जन्मलेल्या मुलाला रस्त्यावर टाकून मजा मारायला निघून गेली. तोंड सांभाळून बोल सुजित. सत्य माहिती नाही ना तर आरोप सुद्धा करू नकोस. सत्य ऐकायचं तुला? सत्य ऐकायचं तुला तर मग ऐक. मी माझ्या मुलाला रस्त्यावर नाही सोडून गेले. त्याला जन्म देण्याची हिंमत होती माझ्यात, तर त्याला पोस्टरची धमक सुद्धा होती. तो पळपुटा होता. त्या पळपुट्या माणसाने मला सांगितलं की माझं मृत जन्माला आलंय म्हणून. माझ्या बाळाचा अंत्यसंस्कार झाले ते माझ्या हॉस्पिटल मधल्या आयाने मला सांगितलं. कुठे चुकले मी? सांगा ना, कुठे चुकले मी? काय करायला हवं होतं आई म्हणून? 30 वर्ष माझं बाळ गेलंय, हे दुःख मी त्याच्या उराशी 30 वर्ष काढली. कोणी चुकले मी? चुकला तो ज्याने माझी खोटं बोलून माझं बाळ माझ्याकडे हिरावून घेऊन गेला. तो चुकलाय. वा, काय बाई, तुम्ही किती सारवासारव जरी केलीत ना तरी ही फॅक्ट तुम्ही नाकारू शकत नाही की लग्न आधी तुम्ही एका अनवरस मुलाला जन्म दिला होतात. किती आरडाओरडा केलात ना तरी एका श्रीमंत माणसाने ठेवलेली बाई राणी नाही होऊ शकत. सुजित बॉस, बोल, सांभाळू बोल. त्यांनी मला जन्म दिलाय. मग जन्म दिलाय तर घरी घेऊन जाना. इथे आम्हा सगळ्यांवर चिकलफेक करायला कसं आणलंय तिला? चिकलफेक या नाही, तुम्ही दोघं करताय. तू आणि तुझी आई.
तुम्हाला ती सवयच आहे म्हणा. नाही, मी या आधी कधी बघितलं नाही तुम्ही एखाद्याबद्दल चांगलं बोलता, इतक्या वर्षातही नाही. बघितलंस का मॉम, इतकी वर्ष तू आणि डॅड न एका नागाला दूध पाजलात, ज्याने आता आपल्यावरच फणा उगारलाय. ए, तू आश्रिताचा विसरायचा नाही. ती आश्रित नाही हा सुजित. मी जर आता इथे तोंड उघडलं ना तर तुला आणि तुझ्या बापाला पळता बोई थोडी होईल. बोल, हिम्मत असेल तर बोल. हा सुजित सरपोतदार आहे. तू जे म्हणते ते ऐकून घे, इथे उभा राहून बोल. बोल ना. हा सुजित ना एक नंबरचा मूर्ख आहे. मणी जर चुकूनही इथे बोलला की डॅडचं आणि त्याचं काय नातं आहे तर वाट लागेल, न्यूज मीडिया मध्ये जाईल. शिट, याला थांबायला हवं. सुजित 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 ऐक ऐक ऐक, काम डाऊन प्लीज, काम डाऊन. याच्या तोंडी का लागतोयस तू? याच्याशी भांडायला आलायस का इथे? नाही ना. सुजित 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 ऐक ऐक, तुमचं काय तमाशा चालू आहे इथे? निघा. मम्मा निघूया आपण. ही घाणेरडी लोक जिथे आहेत ना तिथे एक मिनिट सुद्धा थांबायची इच्छा नाहीये माझी. मॅडम, मॅडम, तुम्ही आता जे काही बोलला ते काय होतं सगळं? तुम्ही हे सगळं सत्य मला कधी सांगणार आहात? ताई, जे झालं ते झालं. देव सर्व बघत असतो, तो बरोबर न्याय निवाडा करतो. आता पूजेचा मुहूर्त टळू द्यायचा नसेल तर तुमच्या मुलांना पूजेला बसायला सांगा. सुजित सुजित शांत हो प्लीज. ती वॉर्डन म्हणजे नाट आहे, नाट. माझ्या नशिबाला लागलेली. हा चांगली पूजा करायला घेऊन आले तुम्हाला, तिकडे पण तडबडली. हा उदासा कुठची बरोबर त्या आशिताला घेऊन आली आणि त्याच्या पोट पाडून फिरणाऱ्या बायकोला. आणि तो मणी, धटिंगण मणी कसा वागला तुझ्याशी? नाहीतर काय, काय माझ आहे त्या मणीला? शी, मला तर एक गोष्ट कळत नाहीये. प्रत्येक वेळेला आपण त्यांना त्रास देण्यासाठी प्लॅन्स बनवतो आणि प्रत्येक वेळेला आपले प्लॅन्स फेल होतात. प्रत्येक वेळेला ते लोकच आपल्याला त्रास देतात. खास आउट ऑफ द ब्लू ह्या मंदिरात कसे पोहोचले ते? नुसते आले नाही तर ते तुला आणि मम्माला किती वाईट बोलले. शी बाबा. ए, तू गप्प बस का? तुला काय गरज होती मध्ये पडण्याची आमच्या? तू का मला वर बोलायला दिला नाहीस? आज बुडून बुडून त्या मणीचे कपडे फाडले असते मी. सुजित, कपडे त्या मणीचे नाही, तुझे आणि डॅडचे फाटले असते. वॉर्डनने सगळ्यांसमोर सांगितलं असतं मणी सरपोतदारांचा मुलगा आहे तर केवढ्याला पडलं असतं सगळं. एका सेकंदात मीडियापर्यंत बातमी पोहोचली असती. डॅडचं करिअर, डॅडची इमेज संपुष्टात आली असती. कळतंय का तुला? जरा विचार कर रे प्लीज. आणि माझ्यावर भडकू नकोस. थँक्स. पॉइंट आहे. थँक्स फॉर सिच्युएशन ज्या पद्धतीने तू हँडल केलीस त्यासाठी. मॉम, आपण सुद्धा आता उगाच चिडचिड नको करायला. चिडचिड करून आपण आपलंच बीपी वाढवून घेऊ. सो तू पण शांत हो. मी शांत नाही होणार. मला शांत व्हायला सांगू नकोस. मी शांत होणार नाही. सुजित, आज तुम्हाला दोघांना मी अपत्य प्राप्तीसाठी आणि आपल्या घराण्याला वंश मिळावा ह्यासाठी पूजा करायला आले होते इकडे. त्या बाईने पूजा उधळून लावली सगळी आणि तिचा तो नवरस मुलगा
कसा आईच्या बाजूने भांडला बघितलास ना तू? कसा तुझ्या अंगावर धावून आला? घरात असताना आधी त्या मणीची हिंमत होती का तुझ्या नजरेला नजर देऊन बोलायची? नाही, माझ्या सोन्यासारख्या संसारात मी मणी आणि वॉर्डनला विष कालवून देणार नाही. मी नाटकं नाही त्यांची सहन करणार. सुचित, काहीतरी कर आणि त्यांचा बंदोबस्त कर, नाहीतर ते आपल्याला संपवतील. आणि सगळ्यात आधी वॉर्डनचा बंदोबस्त कर. बाईची लाज तिचं नाव आणि चारित्र्य असतं. तिच्या नावाला आणि चारित्र्याला धक्का लागेल असं काहीतरी कर. तिला असा धडा शिकव की जिथे जाईल तिथे रस्त्यावर लोक थुंकले पाहिजे तिला बघून, तिला मान खाली घालायला लागली पाहिजे. सरपोतदारांचं नाव जरी ऐकलं ना तरी चळाचळा थरथरायला हवी ती. आचम्य श्री गणेशानं पाणी प्यायचंय. श्री गणेशानं ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. या इथे पूजा संपन्न झाली आहे. देवाच्या पाया पडा, देवीच्या पाया पडा आणि आईच्या पाया पडा आणि आपण घरी जाऊ शकता. अखंड समृद्धी इच्छित मनोकामना सफल. सुखेरा. मॅडम प्लीज मला सगळं सत्य नीट ऐकायचंय. तुम्ही मगाशी जे बोललात ते मला एकदम व्यवस्थित सांगा प्लीज. सांगते, सगळं सत्य सांगते. तुझ्या जन्माचं सत्य तुला कळायला हवं. तुझे गैरसमज दूर व्हायला हवे. तुझी आणि तुझ्या आईची ताटातूट कोणी आणि कशी केली तुला कळायला हवं. फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. शांत राहा. मी आणि सरपोतदार आम्ही भेटत होतो. हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मला दिवस गेले. आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं. पण सरपोतदार त्यांना श्रीमंत मुलीशी लग्न करायचं होतं. श्रीमंत मुलगी म्हणजे शालिनी. त्यावेळी मी तुला हॉस्पिटलमध्ये जन्म देत होते आणि सरपोतदारांनी आयाच्या मदतीने माझ्या पळवून नेलं. देव माझ्याच बाबतीत इतका निष्ठुर का झालाय की त्याने आता माझं बाळही माझ्यापासून राहून घेतलं. मला सांगितलं की तू फार जन्माला आलाय म्हणून.
तुला स्वतःच्या घरात ठेवलं तर मी एक आश्रितासारखं तुझ्यावर उपकाराचं ओझ लादलं. खरं तर ते उपकार नव्हते, बापाचं कर्तव्य होतं ते. अरे एवढा लहान होतास ना तेव्हा मी तुला घरी आणलं आणि मी फक्त माझं कर्तव्य केलं तुला आसरा द्यायचा. पण सर मी ठीक आहात ना? मी मित्र सांगितलं त्रास करून घेऊ नको म्हणे, प्लीज म्हणे शांत हो ना प्लीज. प्लीज आता माझ्याशी कुठे काही बोलू नका. मला काही कळत नाही, मेंदू काम करत नाही, ब्लँक झालोय मी समजू शकते म्हणे, मला कळतंय रे, पण तुला आरामाची गरज आहे म्हणे, तुला शांततेची गरज आहे. तू माझ्याबरोबर थोडे दिवस हॉस्टेलला ये ना, तुला खरोखर तिकडे शांतता मिळेल, तुला आराम मिळेल. हा म्हणे बघ ना म्हणे सर, वॉर्डन मॅडम काहीतरी विचारतायत. आपण जायचं का हॉस्टेलला? पाणी घे. मी पटकन खिचडी टाकते, थोडस खाऊन घेऊया, बरं वाटेल. ट्रस्टींचा फोन. नमस्कार सर, बोला ना. वॉर्डन मॅडम, तुम्हाला वॉर्डनच्या नोकरीवरून या क्षणापासून काढण्याचा निर्णय घेतलाय बोर्ड ऑफ ट्रस्टींनी. काय? पण कशासाठी? नाही म्हणजे तुम्ही असा अचानक निर्णय का घेतलात? तुम्हाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही, पण तरीही सांगतो, हल्ली तुमचं हॉस्टेलकडे लक्ष कमी आहे. तुम्ही कामं सोडून बाहेरच जास्ती असता. तुमच्या या दुर्लक्षतेमध्ये त्या मुलीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. तुम्ही आजच तुमच्या हॉस्टेलची रूम खाली करा आणि त्याची चावी वॉचमन कडे द्या. आता या क्षणी असं अचानक कसं? प्लीज तुम्ही आम्हाला सहकार्य करा, नाहीतर आम्हाला लेडी कॉन्स्टेबलला पाठवून रूम खाली करून घ्यावी लागेल. मी 10 मिनिटांनी वॉचमनला किल्ली मिळाली की नाही विचारायला फोन करतोय. यामागे पण नक्की सुजित सरच असणार. किती दुष्टपणा आहे हा. पण आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत, आपण त्याच्यावर आरोप नाही करू शकत. पुराव्यांची काय गरज आहे? मी ओळखतो ना सुजितला, अत्यंत इगोइस्टिक खुंशी माणूस येतो. तुमची नोकरी घालवण्यासाठी त्याने ट्रस्टीवर प्रेशर आणलं असणार आहे. तुम्ही तुमचं सामान घ्या आणि आमच्या सोबत चला. भाऊ, एवढ्या रात्री बोलवलं, काय विशेष? अरे बाबांनो, तुम्ही मीडियावाले लोक आहात. एका रात्रीत एखाद्याला बनवू सुद्धा शकता आणि बिघडवू सुद्धा शकता. ठीक आहे. पण भाऊ हे का? मोठ्या कामाची मोठी किंमत, ती पण ॲडव्हान्स. भाऊ नक्की काम काय? सांगतो. सावित्रीबाई हॉस्टेलची वॉर्डन नीलम, तिच्याबद्दल पेपरात उद्या इतकं वाईट छापायचं की त्या हॉस्टेलच्या बाहेर पडताना तिने 100 वेळा विचार करायला पाहिजे. आणि तिला जर बाहेर कोणी बघितलं तर तिच्या तोंडात शेण घातलं पाहिजे. आलं लक्षात? पण भाऊ
एखाद्या बाईबद्दल असं कसं लिहायचं? काही माहिती नसताना? माहिती मी देणार, तुम्ही फक्त तुमच्या त्या पत्रकारितेच्या भाषेत नीट छापायचे. ओके? ऐक, घे फोन. वॉर्डनचा फोटो तुम्हाला दोघांनाही पाठवलाय. भाऊ, उद्याचा फ्रंट पेज तुम्ही नक्की बघा. ही बाई आयुष्यातनं उठलीच म्हणून समजा. गुड. या येतो आम्ही. नमस्कार.